हॅलो भावांनो, तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओचं पूर्ण ट्युटोरियल सांगितलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे. कोणता जो आपण ज्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आपल्या इथं रेशो 9.16चा करून घ्यायचा आहे. ॲस रेशिओ फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. तर आता आपल्याला बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ॲड करण्यासाठी तर वरलीवर जायचं आहे, ॲड वरलीवर जायचं आहे व हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर आता फोटोची लेंथ आपली व्हिडिओ एवढी करायची आहे. व्हिडिओ आपला मोठा होणार आहे, त्यासाठी तुम्ही नीट निरीक्षण करा. तर आपल्या आता बीट द्यायचे आहेत. बीट देण्यासाठी इथं वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचे. बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं वरच्या फोटोचं. आता बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. बीट 4 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. तर अशा प्रकारे आपल्या एकूण 41 बीट आहेत, ते तुम्ही इथं स्प्लिट करून हे करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आता आपल्याला परत ओव्हरलीवर जायचं, ॲड ओव्हरलीवर जायचं व इथं PNG ॲड करायची. ह्या PNGची लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तुम्हाला व इथं वेळची ॲडजस्ट करून घ्यायची. आता हा आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ डिलीट करण्याआधी त्यावर क्लिक करायचं आहे, बीटमार्कच्या व्हिडिओवर, व आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचं आहे, म्हणजे त्याचा ऑडिओ बाहेर निघून जाईल. ऑडिओ बाहेर निघाल्यानंतर आपल्या ओव्हरलीवर जायचं आहे. परत आपल्या हा बीटमार्कच्या व्हिडिओ क्लिक करायचं, हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. व आता ही PNG वगैरे आता मी समजा बीट वगैरे ॲड करून घेतो. तर मी ते इफेक्ट वगैरे बीट वगैरे दिले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो कशा इफेक्ट द्यायचे, ॲनिमेशन द्यायचे तुम्हाला सविस्तर सांगतो. तर चला, तुमचं आता पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हा ब्लँच नावाचा ऑप्शन जो आहे त्यावर क्लिक करायचं. त्याचा एकदम रेशिओ 0.1 करायचा आणि अप्लाय टू ऑल करायचं. इथं अप्लाय टू ऑल करायचं व राईटवरती क्लिक करायचं. आता अशा ट्रान्झॅक्शन समजा ट्रान्झॅक्शन लागून जातो. तर आता परत पहिल्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनवरती जायचं. इथे इनमध्येच आपल्याला आता तो लोड घेत आहे मित्रांनो. सर्व ॲनिमेशन दिले आहे ते तुम्हाला सांगतो सविस्तर. इथं आपल्या पहिल्यांदा इनमध्येच इथं रॉक वर्टिकली नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. पुढच्या फोटोवरती रॉक हॉरिझॉन्टल नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. परत रॉक वर्टिकल क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं. परत आपले रॉक हॉरिझॉन्टलवर करायचं. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं. परत आपले रॉक वर्टिकलीवर जायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं, आपले रॉक हॉरिझॉन्टलीवर जायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं जो 100 आहे. परत आपले कॉम्बोमध्ये जायचं. आता इथून समजा पुढचे इफेक्ट कॉम्बोमध्ये आहेत. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपले तिरसेट 2 नावाचं इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. परत आपले पुढच्या फोटोवरती जायचं आहे. तिथं आपले पेंडलम 1 नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडलम 2 लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टॉर्ट राईट नावाचा ऑप्शन लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता पेंडलम 1 लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपला पेंडलम 2 परत लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचं आहे. आता त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला परत कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे, पेंडलम 1 लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, झूम 2 लावायचं आहे. नंतर परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं. इथं कॉम्बोमध्ये पेंडलम 2 लावायचं डबल. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, तिथं डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचं आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, परत पेंडलम 1 लावायचं आहे. परत ते पुढच्या फोटोवरती ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, पेंडलम 2 डबल लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, झूम 1 लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आपल्याला स्लाईड अँड व्ह्यू ह्या नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, डिस्टॉर्ट राईट लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, परत आपले पेंडलम 1 लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, पेंडलम 2 लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, झूम 1 लावायचं आहे. परत आता त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावायचं आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर डिस्टॉर्ट राईट लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, पेंडलम 1 लावायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पेंडलम 2 लावायचं आहे.
त्याच्या पुढच्या फोटोवर ते आल्यानंतर आपल्याला ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पेंडुलम 1 लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आपल्या झूम 1चा इफेक्ट लावायचा. परत त्याच्या पुढच्या फोटोवर आल्यानंतर ट्रेच अँड डिस्टॉर्ट आणि हा आपला लास्टच्या फोटोवरती आल्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचं. तर अशा प्रकारे आपल्या सर्व बिटलाईन ॲनिमेशन लावलेले आहेत. तर आता अशा प्रकारे आपले इफेक्ट लावायचे. त्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे. डायमंड झूम, आता आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून इथं राईटवरती क्लिक करायचं. आता त्याचा आपल्याला इथं आता दुसरा इफेक्ट द्यायचा. बॉडी इफेक्टमध्ये जायचं. इथं बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं. ग्लोईंग लाईन्स गेल्यामध्ये इथं टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला याची लेंथ, आपल्या दोन इफेक्टची लेंथ इथे 6 सेकंदा जो फोटो आहे, पहिले किती फोटो 1 2 3 4 5 6 7 फोटो पहिले 6 सेकंदापर्यंत लावायचं आहे. आता त्याच्या पुढचे 2 फोटो सोडून द्यायचे, 3 फोटो सोडून द्यायचे. 3 फोटोच्या पुढचा फोटो लावायचा आपण, म्हणजे 8 सेकंदापासला फोटो. तिथं आपले यायचं व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लिचमध्ये जायचं व तिथं डिस्टॉर्ट नावाचा ऑप्शन इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. व त्याची लेंथ एकदम 3 फोटो एवढी ठेवायची. तर 9व्या फोटो म्हणजे 3 फोटो एवढी ठेवायचे. 9 सेकंदापासला जो फोटो आहे त्यावर क्लिक करा. आता त्याच्या पुढचा एक फोटो सोडून द्यायचा, परत त्याच्या पुढच्या फोटोवर करायचा आहे, म्हणजे 10 सेकंदाच्या पुढचा फोटो. आता तिथं जायचं आपले परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथं स्प्लिटमध्ये जायचं. स्प्लिटमध्ये 3 मिरर नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. त्याचे ॲडजस्ट तुम्ही करू शकता. व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जाऊन 3 मिरर नावाचा ऑप्शन आहे, त्यावर त्याची लेंथ आपले फिल्टर एकदम 0 करायचं. वर्टिकल असं ॲडजस्ट होते आपल्याला 0 करायचं. व त्याची लेंथ आपल्याला इथं ह्या फोटो एवढी ठेवायची. परत आपल्या आता 13 सेकंदा जो पसला फोटो आहे त्यावर घ्यायचं आहे. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्पार्कमध्ये जायचं. स्पार्कमध्ये आपल्याला इथं क्लोजन स्पार्क नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून इथं राईटवरती क्लिक करायचं. परत त्याची लेंथ आपली इथं 15 सेकंदाच्या खालचा जो फोटो आहे त्यावर ठेवायचे. परत आपले त्याच्या पुढचा फोटो सोडून 16 सेकंदाच्या पुढचा जो फोटो आहे तिथं आपल्या त्यावर यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लवमध्ये यायचं. लवमध्ये इथं मिनी रेनबो नावाचा ऑप्शन आहे, इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. व याची लेंथ आपल्या 19 सेकंदाचा जो अलीकडला फोटो आहे तितकी ठेवायची. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर इथं स्प्लिट फिकर नावाचा ऑप्शन आहे, इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची एका फोटोवरतीच लेंथ ठेवायची. नंतर आपल्या इथं 20व्या सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे ना, त्यावर असं थोडं पुढे यायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या परत 3 लेअर मिररचा ऑप्शन आहे, व ॲडजस्ट करून व्यवस्थित लावून घ्यायचा. त्याची लेंथ आपल्याला त्या फोटोची लेंथ 4 फोटो एवढी ठेवायची, म्हणजे 25 सेकंदा जो अलीकडला फोटो आहे 24 सेकंदाच्या खालचा बघा तितकी ठेवायची. व असा निमित्तून दुसरा इफेक्ट द्यायचा. परत आपली व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये मिनी रेनबो आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. त्याची लेंथ ह्या खालची एवढी ठेवायची. असा निमित्तून घ्यायचा पण तो थोडा पुढून. परत आपल्या आता 25 सेकंदा जो खालचा फोटो आहे त्यावर इफेक्ट लावायचा. त्यासाठी आपल्याला डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथंच बटरफ्लायज नावाचा ऑप्शन आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बटरफ्लाय कलर ह्या नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. आता त्याच्या पुढचा फोटो द्यायचा व आपल्या 29 सेकंदाचा खालचा जो फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी आपल्याला इथे बॉडी इफेक्टमध्ये जायचं. आता बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्स नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. व इथं फायरफ्लाय नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व असं त्याची लेंथ एकदम शेवटपर्यंत ठेवायचे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला ॲनिमेशन इफेक्ट वगैरे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.